सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण इथून पाहत आहे. ए पूल मधील आपण पाहायला गेलं तर जय भवानी बिरदुले आणि त्यांच्या विरोधामध्ये जय मल्हार भाकरीचा पाडा या दोन टीम दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. सन्माननीय प्रमोदजी क्षीरसागर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत. परेशजी क्षीरसागर आणि त्यानंतर संतोषजी क्षीरसागर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. दरम्यान जाऊया मॅचकडे, जिथे सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. ए पूल मधील जय मल्हार भाकरीचा पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी बिरदोले. टॉस जिंकलाय भाकरीचा पाडा टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं बिरदोले टीमला. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल एज लागली. एसटी रक्षकानं झेल कॅरी केला. पहिला आद्रा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या जय भवानी बिरदोले टीमला. फलंदाज इथून परततोय यतीन कालेकर. मोठी विकेट आली आहे बिरदोले टीमची. पहिलं षटक अगदी आपण पाहता दीपेश. इथे पुन्हा एकदा एज लागले. आणखीन एक झेल. बॅक टू बॅक धक्के देत असताना बिरदोले टीमला याच मैदानावरती खऱ्या अर्थानं भरपूर सारा सराव करते भाकरीचा पाडा टीम. आणि गरुले मैदानावरती काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे आदरे दिलेत ते बिरदोले टीमला. प्रत्येक विकेटसाठी पप्पूजी क्षीरसागर यांच्याकडून दीपेश क्षीरसागर यांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. नरेशजी क्षीरसागर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक विकेटसाठी खऱ्या अर्थानं पप्पूजी क्षीरसागर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. 2 विकेट तर इथून आल्यात. दीपेशनं त्या 2 विकेट मिळवल्या. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. P1च्या षटकामध्ये काय वेग आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं दीपेश क्षीरसागरचा. वेगानं खऱ्या अर्थाने इथं बीट केलं जाते. बॉल थोडीशी हरकत करत असताना पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतोय समोर टाकल्यानंतर बॉल अगदी वलन घेताना पाहायला मिळतोय. लेग कटरचा खऱ्या अर्थानं वापर केला जातोय. बॉल बॅटला जसा ब्रश होतोय एसटी रक्षक देखील चांगलं पाहायला मिळतंय. अगदी हातामध्ये दोन्ही बॉल गॅदर करत असताना 2 विकेट आल्यात. चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय संदेश बागडे. इथे दांडी गुल. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक. सेलिब्रेशन पहा. खेलपट्टीच्या बाहेर या. खेलपट्टीच्या बाहेर या. आत्मारामजी गोडबिंद यांच्याकडनं 1100 होते. त्यानंतर कृष्णा घाटे यांच्याकडनं देखील 1100 होते. महेशजी क्षीरसागर यांच्याकडनं देखील 500 होते. आणि नरेशजी क्षीरसागर यांच्याकडनं देखील 500 होते. आणि प्रत्येक विकेटसाठी पप्पू क्षीरसागर यांच्याकडनं 200. आतापर्यंत 38. आकाशजी जाधव यांच्याकडनं देखील 1100. 4900 रुपयाचं कॅश प्राइज आतापर्यंत आपण पाहताय. गोलंदाज दीपेशनं मात्र मिळवलाय जबरदस्त गोलंदाजी. आणि कॅश प्राइज आता आमच्याकडे इथे जमा करायचं आहे. ज्यांनी ज्यांनी कॅश प्राइज लावलाय त्यांनी कॅश प्राइज आता जमा करा.
परफेक्ट यॉर्कर. इथे एक डॉट बॉल आला होता, त्यानंतर चौथी विकेट आली आहे. काय धक्के दिलेत दीपेशनं. जबरदस्त गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर. बाडन पॅडच्या मधून बॉल निघून गेला एस्टॅन वरती आणि ते एस्ट्या मात्र अगदी डिस्टॉल केला. चौथा आद्रा मिळाला. तो बॅटिंग करत असताना जय भवानी बिरदोले टीमला. चार विकेट आल्यात, एक डॉट बॉल आला. अद्याप एकही धाव खर्च केली नाहीये ते गोलंदाज दीपेश क्षीरसागरनं. या स्पर्धेतील दुसरे मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल का? विकेट मेडन षटक, ज्यानं आतापर्यंत 4 विकेट मिळवल्यात. एक विकेट हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती आहे. हा शेवटचा बॉल दीपेश क्षीरसागरचा. इथे देखील आपण पाहताय फलंदाज बाद. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यावाला काय हरकत नाहीये. एका ओव्हर मध्ये 5 विकेट, 5 विकेट ऑल कंप्लीट केलाय. एक डॉट बॉल. काय जबरदस्त कामगिरी. या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक, विकेट मेडन षटक. 5 विकेट ऑल कंप्लीट केलाय. जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये याच मैदानावरती सराव करतीये. अगदी आपण पाहताय जय मल्हार भाकरीचा पाडा टीम आणि त्यांचा अगदी आपण पाहतोय गलोली मैदानावरती ही कामगिरी अगदी उल्लेखनीय राहिली आहे. दीपेश क्षीरसागर हे नाव खऱ्या अर्थानं अगदी प्रत्येकाच्या अगदी ओटावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता फार चर्चेमध्ये हे नाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये यंगस्टर कोलारे टीमच्या अगेन्स्ट ज्या प्रकारे बॅटिंग केली होती जय भवानी बिरदोले टीमनं, त्या बॅटिंग लाईनअपला कम्प्लिटली खऱ्या अर्थानं त्याने डॉमिनेट केलाय. त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं धाबाच बनवू दिल्या नाहीयेत. एवढी दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे ती दीपेश क्षीरसागरनं. 6 बॉल टाकले, 5 विकेट मिळवल्या आणि एक डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. एका पाठोपाठ एक धक्के दिलेत मोठे आद्रे जय भवानी बिरदोले टीमला. अगदी आपण पाहताय सलामीचे टॉपर ऑर्डर मैदानाच्या बाहेर आल्यात, परंतु अजूनही जर पाहायला गेलं ना तर विवेक कालेकर हा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यावरती आता इथून जबाबदारी आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये टार्गेट सेट करायचं आहे. अशा वेळी अगदी जर पाहायला गेलं ना तर विवेक कालेकर जर इथून मैदानाच्या आतमध्ये 3 षटके उभा राहिला ना तर एक चांगला टोटलकडे नक्कीच पाहायला मिळेल. ते आपल्याला जय भवानी बिरदोले टीम.